Hello students, welcome to this DSC Physics. ओके, आता आपण बेसिक मॅथमॅटिक्स फॉर फिजिक्सचा पार्ट स्टडी करणार आहे. ओके, बेसिक मॅथमॅटिक्स. कारण लक्षात घ्या, फिजिक्स इज अ न्यूमेरिकल सब्जेक्ट. असं म्हटलं जातं की मॅथ्स इज अ लँग्वेज ऑफ द फिजिक्स. त्याच्यामुळं तुम्हाला जर फिजिक्स चांगलं करायचं असेल तर अगोदर मॅथ्स चांगलं करावं लागणार आहे. आणि फिजिक्सला जेवढं मॅथ्स लागतंय, ओके, ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिटर्मिनंट्स यासारख्या काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट सुरुवातीला आपण सगळ्या बघणार आहोत. ओके, दॅट इज कॉल्ड एज बेसिक मॅथमॅटिक्स फॉर द फिजिक्स. बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक मॅथ्स फॉर फिजिक्स. ओके, हा पार्ट आपल्याला आता लर्न करायचा आहे. आता बेसिक मॅथ्स फॉर फिजिक्स मध्ये फर्स्ट कन्सेप्ट कुठली येते माहितीये का? दॅट इज स्क्वेअर ऑफ नंबर्स. स्क्वेअर ऑफ नंबर्स. स्क्वेअर ऑफ नंबर, काही स्क्वेअर तर तुम्हाला पाठच पाहिजेत आणि काही स्क्वेअर जे आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजेत. स्क्वेअर ऑफ नंबर्स, तर त्याच्यामध्ये स्क्वेअर ऑफ नंबर्स ऍटलिस्ट फर्स्ट 1 to 20 चे स्क्वेअर जे आहे ते तुम्हाला पाठ पाहिजेत. 1 to 20 चे स्क्वेअर काय येणार बघा? 1 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1. आफ्टर दॅट 2 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 4. 3 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 9. 4 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 16. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. 6 square is equal to 36. 7 square is equal to 49. 8 square is equal to 64. And 9 square is equal to 81. And 10 square is equal to 100. Okay, so these are the squares of the number up to 10. After that, 11 square is equal to 121. 12 square is equal to 144. 13 square is equal to 169. After that, 14 square is equal to 196. Okay, 15 square is equal to 225. 16 square is equal to 256. 17 square is equal to 289. 18 square is equal to 324. After that, 19 square is equal to 361. And 20 square is equal to 400. Okay, so at least एवढ्या नंबरचे जे स्क्वेअर्स आहेत ते तुम्हाला पाठच पाहिजेत व्यवस्थित. ओके, आता या नंबरचे स्क्वेअर माहिती असल्यानंतर पुढच्या काही नंबरचे स्क्वेअर कसे फाइंड आउट करायचे? ओके, पुढचे जे स्क्वेअर्स आहेत ते कसे फाइंड आउट करायचे बघा. तर त्याच्यासाठी सर्वांना एक फॉर्म्युला माहिती असेल, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन असतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. हा फॉर्म्युला वापरून देखील अनेक वेळा आपण अनेक नंबरचे स्क्वेअर्स करू शकतो. एक्झाम्पल्स घेऊया, एक 3-4 एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल 34 स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. ओके, 34 स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. 34 स्क्वेअर कसं करणार आहे बघा. तर आपण 34 म्हणजे काय होणार आहे, 30 + 4 ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण लिहिणार. 30 + 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, 30 चा स्क्वेअर किती येणार आहे बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab करायचा आहे. 30 चा स्क्वेअर 900. 4 चा स्क्वेअर किती येणार आहे 16. आणि 2 टाइम्स ए इंटू बी. ए इंटू बी केल्यावर 30 × 4 120. आणि 120चं डबल होणार आहे 240. म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab झालेला आहे 6, 5, 11. 1156 is the answer. Okay. After that, next is suppose 53 square find out करायचा आहे आपल्याला. 53 square is equal to 50 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर. सो ए स्क्वेअर म्हणजे 2500 होणार आहे. बी स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर दॅट इज 9. त्याच्यानंतर 2ab 15 × 3 150. 150चं डबल किती होणार आहे 300 होणार आहे. अँड देअरफॉर 2809 is the answer. 2809 is the answer. Okay. फॉर एक्झाम्पल 87 स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर 87 स्क्वेअर कसं फाइंड आउट करणार, 80 + 7. ओके, ब्रॅकेट स्क्वेअर. सो ए स्क्वेअर म्हणजे 6400. त्याच्यानंतर बी स्क्वेअर म्हणजे 49. अँड आफ्टर दॅट 2ab म्हणजे 2ab म्हणजे 80 × 7 किती होणार 560. 560चं डबल. ओके, 1120 होणार आहे. बरोबर का. सो 9,
6 5 7. ओके, 7 5 6 9 दॅट इज द आन्सर. तर या पद्धतीनं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने एखादा कुठलाही 2 डिजिट नंबर असेल तर त्याचं स्क्वेअर तुम्ही इझिली करू शकताय. त्याचबरोबर स्क्वेअर्स रिलेटेड आणखी एक ट्रिक तुम्हाला माहिती असेल, एखाद्या नंबरच्या लास्टला जर 5 असेल तर त्याचा स्क्वेअर कसा करायचा, लास्टला 5 असेल तर. फॉर एक्झाम्पल 25 चा स्क्वेअर. ओके, अगोदर काय करायचा, 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 अगोदर लिहायचं ऍज इट इज. ओके, 5 चा स्क्वेअर 25. त्याच्यानंतर हा जो 2 नंबर आहे ना, त्याचा नेक्स्ट नंबर किती असणार आहे, 3. ओके, सो तिथं जो 5 सोडून जो नंबर आहे ना, त्याचा नेक्स्ट नंबर घ्यायचा आणि 2 नंबरचं त्या मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 2 × 3 किती येणार आहे, 625. किंवा 15 चा स्क्वेअर बघा, 15 चा स्क्वेअर अगोदर 25 ऍज इट इज लिहा. त्याच्यानंतर 1 चा नेक्स्ट नंबर किती असणार आहे, 2. 1 × 2 म्हणजे काय येणार आहे, 2. 225. सपोज 35 चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. 35 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, 5 चा स्क्वेअर किती, 25. त्याच्यानंतर 3 चा नेक्स्ट नंबर किती आहे, 4 आहे. 4 × 3 दॅट इज 12. लक्षात येते का बघा. नेक्स्ट 45 चा स्क्वेअर करायचा आहे. 45 चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर 25 येणार आहे. अँड 4 चा नेक्स्ट नंबर किती आहे, 5. 5 × 4 किती, 20. सो 45 स्क्वेअर म्हणजे 25 येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सपोज 55 स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. 55 स्क्वेअर. ओके, 5 चा स्क्वेअर वन्स अगेन किती येणार आहे, 25. आणि हा जो नेक्स्ट 5 आहे ना, त्या 5 चा नेक्स्ट नंबर किती असणार आहे, 6. 6 × 5 दॅट इज इक्वल टू 30. सो 3025 इज द आन्सर. नेक्स्ट 65 स्क्वेअर. 65 स्क्वेअर काढायचा आहे. 5 चा स्क्वेअर किती, वन्स अगेन 25. 6 चा नेक्स्ट नंबर किती, 7. 7 × 6 42. So in this way you can easily do the square of any number whose last digit is 5. Last digit 5 असेल तर या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. ओके, फॉर एक्झाम्पल आणखी थोडंसं याच्यामध्ये बघूया. सपोज 75 चा स्क्वेअर विचारला. 75 स्क्वेअर किती होणार, 5 चा स्क्वेअर होणार आहे 25. 7 चा नेक्स्ट नंबर असणार आहे 8. 7 × 8 येणार आहे 56 25. ओके, 85 स्क्वेअर. 85 स्क्वेअर किती होणार आहे, दॅट इज 5 चा स्क्वेअर 5. 8 चा नेक्स्ट नंबर असणार आहे 9. 9 8 जार 72. 72 25. 95 स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. सपोज 95 स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर किती, 25. 9 चा नेक्स्ट नंबर किती, 10. 10 × 9 90. 90 25. 105 चा स्क्वेअर करायचा आहे. सपोज 105. 5 चा स्क्वेअर किती, वन्स अगेन 25. आणि 10 चा नेक्स्ट नंबर किती आहे, 11. 11 × 10 किती, 110. So in this way, this is one trick to find out square of any number whose last digit is 5. म्हणजे लास्टला जर 5 असेल तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, स्क्वेअर्स रिलेटेड. नेक्स्ट we are going to find out square roots. Square roots. स्क्वेअर रूट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर स्क्वेअर रूट ऍटलिस्ट 10 नंबर पर्यंतचे स्क्वेअर रूट तुम्हाला पाठ पाहिजेत. स्क्वेअर रूट ऑफ 1 इट इज इक्वल टू 1 येणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 1.414 दॅट इज √2. √3 1.732. बघा, √2 चा स्क्वेअर रूट किती असणार आहे, 14 हा नंबर लक्षात ठेवा. 14 14 हा नंबर. √2 इज इक्वल टू 1.414. √3 इज इक्वल टू 1.732. 1732. ओके, √4 तर सगळ्यांनाच माहिती आहे, दॅट इज 2. √5 ची व्हॅल्यू किती आहे, 2.236. 2.236. After that √6 is 2.449. Okay. After that √7 ची व्हॅल्यू येणार आहे 2.645. ओके. आफ्टर दॅट √8. ओके, √8 ची व्हॅल्यू येणार आहे 2.828. √9 ची व्हॅल्यू येणार आहे दॅट इज 3. अँड √10 ची व्हॅल्यू येणार आहे 3.162. Okay, so these are the
व्हॅल्यूज ऑफ स्क्वेअर रूट ज्या तुम्हाला पाठ पाहिजेत, अप्रॉक्सिमेटली कशा लक्षात ठेवायच्या. रूट 1 येणार, रूट 2 1.414 हे लक्षात राहतंय, कारण 14 14 14 14 हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. रूट 3 जरा असं रिपीट करा, म्हणजे ही व्हॅल्यू तुमच्या लक्षातच राहील. 1.732. रूट 4 काय 2 आहे. तिथून पुढच्या जर व्हॅल्यू बघितल्या तर बघा 2.0, 2.2, 2.4, 2.6, 2.8, 3.0 आणि हे 3.2 च्या आसपासच आहे. म्हणजे 0.2 न व्हॅल्यू सगळ्या वाढायला लागलीत. लक्षात येते का? या पद्धतीने हे लक्षात ठेवा. म्हणजे 4 चा रूट असेल 2 तर 5 चा रूट 2.2, 6 चा रूट 2.4, 7 चा रूट 2.6, 8 चा रूट 2.828. ओके, म्हणजे 28 28 येते बघा रूट 8 ची व्हॅल्यू. 28 28, 28 28, 14 14 इथं होतं, त्याचं बरोबर डबल किती झालंय 28 28. ओके, after that root 9 is 3 and root 10 is 3.162. okay, so these are the values of the square roots. okay, at least एखाद्या वेळी अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर फर्स्ट 2 डिजिट तरी लक्षात राहिले पाहिजेत. म्हणजे 2 चं किती आहे, 4 चा स्क्वेअर रूट 2.0 आहे, 5 चा 2.2, 6 चा 2.4, 7 चा 2.6, 8 चा 2.8 आणि 9 चा 3.0, 10 चा 3.2 अप्रॉक्सिमेटली. ओके, आता या व्हॅल्यू बरोबर आणखी दोन व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजेत. एक म्हणजे 1/√2 ची व्हॅल्यू अनेक वेळा आपल्याला न्यूमरिकल्स मध्ये यूज करावी लागते. तर 1/√2 ची व्हॅल्यू होते 0.7071. ओके, 1/√2 ची व्हॅल्यू जी येणार आहे ती किती येणार आहे, 1.7071 येणार आहे. 1/√2 ची व्हॅल्यू लक्षात ठेवायला इझी आहे, 0.7071, 7071. आणखी एक व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, 1/√3. 1/√3 ची व्हॅल्यू असते 0.5773. हे 0.5773, 7071, 0.7071 आणि 5773. ओके, तर स्क्वेअर रूटशी रिलेटेड एवढे नंबर्स जे आहेत, एवढ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला पाठ कराव्या लागणार आहेत. ओके, जेणेकरून कॅल्क्युलेशन तुमचं खूप इझी जाईल, फास्ट जाईल. ओके, याच्यानंतर एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट, अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट कसा काढायचा याची एक मेथड देखील तुम्हाला सुचवणार आहे, मी सांगणार आहे. ओके, टू फाइंड आउट स्क्वेअर रूट ऑफ अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ ए नंबर. Method to calculate approximate square root of a number. Approximate square root of a number. ओके, कसं काढायचं बघा, एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 32 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 32. आता हा 32 नंबर जो आहे ना तो कुठल्या परफेक्ट स्क्वेअरच्या जवळ आहे बघायचं. रूट 32 हा 36 च्या जवळ आहे ना, म्हणजे 32 म्हणजे काय होणार आहे, 36 मायनस 4 येणार. 32 जे आहे ना ते 25, 5 चा स्क्वेअर 25 आणि 6 चा स्क्वेअर 36. 32 व्हॅल्यू कुठल्या दोन परफेक्ट स्क्वेअरच्या मध्ये आहे ते बघायचं. ओके, म्हणजे लक्षात घ्या, 5 चा स्क्वेअर असतो 25 आणि 6 चा स्क्वेअर असतो 36. 32 व्हॅल्यू जी आहे ना ती 25 to 36 च्या मधली आहे आणि कुणाच्या क्लोज आहे तर 36 च्या क्लोज आहे, 25 पासून दूर आहे. ज्याचा क्लोज आहे ना नंबर तो नंबर इथे लिहायचा, 36 मायनस 4 झालं, इज इक्वल टू आता 36 चा स्क्वेअर रूट किती येणार आहे 6. बघा 36 का स्क्वेअर रूट आता लिहायचा 6, मध्ये प्लस साइन असेल तर प्लस, मध्ये मायनस साइन असेल तर मायनस. ओके, मायनस. त्याच्यानंतर 4 हे ऍज इट इज लिहायचं. 4 हा जो नंबर आहे ना तो ऍज इट इज इथे घ्यायचा. 4 डिवायडेड बाय या नंबरचा इथं जो काही नंबर असेल तर त्याचा डबल करायचा आहे. 6 असेल तर 12, 9 असेल तर 18, 3 असेल तर 6, याचा डबल लिहायचा आहे. डबल 6 2 12.
म्हणजे किती होणार हे 6 मायनस 1/3. 4 ने 12 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे 1/3. 4 1 जार 4 3 जार 12. 1/3 म्हणजे 0.33 वगैरे येणार आहे. मग 6 मायनस 0.33 म्हणजे काय येणार आहे 5.66 वगैरे आन्सर येणार. 5.666 असं ते आन्सर येणार आहे. ओके, तुम्ही कॅल्क्युलेटरवर काढून बघितला तर ही व्हॅल्यू एक्झॅक्टली किती येते माहिती आहे का? स्क्वेअर रूट ऑफ 32 एक्झॅक्टली व्हॅल्यू येते 5.656 येते. 5.656 म्हणजे 5.66 येते. म्हणजे 2 डिजिट जर घेतले तर 2 डिजिटला एक्झॅक्टली करेक्ट येते व्हॅल्यू. सपोज आणखी एक नंबर घेऊया. नेक्स्ट नंबर आहे दॅट इज 54. 54 चा स्क्वेअर रूट काढायचा आहे. स्क्वेअर रूट ऑफ 54. बघा आता 54 कुठल्या परफेक्ट स्क्वेअरच्या जवळ आहे 54. तर पाहिजे तर काय करा सगळ्या नंबरचे स्क्वेअर्स अगोदर सगळे इथं लिहा, म्हणजे काय प्रॉब्लेम होणार नाही. स्क्वेअर्सचे नंबरचे स्क्वेअर सॉरी 1 चा स्क्वेअर असतो 1, 2 चा स्क्वेअर किती 4, 3 चा स्क्वेअर किती 9, 4 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 16, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25, 6 square is equal to 36, 7 square is equal to 49, 8 square is equal to 64, 9 square is equal to 81, 10 square is equal to 100. आता 54 जो आहे ना तो कोणाच्या क्लोज येणार आहे 49 च्या क्लोज येणार आहे. 49 च्या क्लोज येणार, कारण 64 पासून पण दूर आहे, 36 पासून पण तो दूर आहे. कुणाच्या क्लोज आहे 49 च्या क्लोज आहे. ओके, इट इज क्लोज टू 49. त्याच्यामुळे 54 म्हणजे काय लिहिणार आहे 49 प्लस 5 लिहिणार मी. 54 इज नथिंग बट 49 प्लस 5. अगोदर जो दिलेला नंबर ज्याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे ना तो नंबर कुठल्या परफेक्ट स्क्वेअरच्या जवळ आहे ते आयडेंटिफाय करायचं. 54 इज क्लोज टू 49. ओके, 54 इज क्लोज टू 49. सो 49 प्लस 5 इज इक्वल टू 54 येणार आहे. आता काय करायचं 49 चा स्क्वेअर रूट लिहायचा इथं 7 प्लस साइन मधलं ऍज इट इज. त्याच्यानंतर हे 5 ऍज इट इज येणार इथं डिवायडेड बाय याचा डबल लिहायचा डबल. ओके, सो 7 प्लस 5 बाय 14 म्हणजे किती होणार आहे दॅट इज 7 प्लस 7 प्लस 0.35 च्या आसपास होते. सो 7.35 इज अप्रॉक्सिमेटली आन्सर. ओके, आणि ही रूट एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगतो कॅल्क्युलेटर वरची. रूट 54 ची व्हॅल्यू येते 7.35 येते. कॅल्क्युलेटर वर पण एक्झॅक्टली 7.35 येते. आपली पण व्हॅल्यू एक्झॅक्टली 7.35 आलेली आहे. ओके, आणखी काही न्यूमरिकल्स बघूया म्हणजे तुम्हाला आणखी हे क्लिअर होईल. सपोज स्क्वेअर रूट ऑफ 86 फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. स्क्वेअर रूट ऑफ 86. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 86 म्हणजे काय होणार बघा. हा 86 हा जो नंबर आहे तो कुणाच्या क्लोज आहे जरा बघा या नंबर्स मध्ये. 86 इज क्लोज टू 81 आहे. ओके, त्याच्यामुळे काय लिहिणार मी 86 इज क्लोज टू 81 अँड देअरफॉर आय एम गोइंग टू राईट हिअर 81 प्लस 5 लिहिणार आहे. 81 प्लस 5. सो 81 प्लस 5 म्हणजे 81 चा स्क्वेअर रूट किती 9 प्लस 5 ऍज इट इज प्लस 5 ऍज इट इज डिवायडेड बाय, बरोबर आहे ना. 81 चा स्क्वेअर रूट अगोदर लिहायचा, त्याच्यानंतर हे 5 ऍज इट इज लिहायचं आणि 9 चं डबल 18 इथं लिहायचं. एवढंच करायचं आहे तुम्हाला. सो 9 प्लस 0.3 50 मायनस 2 येणार, सॉरी 2 3 नाही येत. 50 मायनस 36 म्हणजे काय येणार आहे 4 1 14. ओके, 5/18 2 7 येणार. ओके, सो आन्सर इज 9.27 इज द आन्सर. ओके, सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ एनी नंबर. कारण काही वेळेला हे आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करावे लागतं.
ओके, आता इथं काही नंबर देणार आहे, त्या नंबरचे जरा स्क्वेअर रूट काढून बघा. रूट 60 इज द फर्स्ट नंबर. आफ्टर दॅट रूट 42 इज द सेकंड नंबर. रूट 88 इज द थर्ड नंबर. ओके, या नंबरचे स्क्वेअर रूट्स फाइंड आउट करा आणि ते कॅल्क्युलेटरवर थोडंसं चेक करून बघा. ओके, या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. नेक्स्ट, दिस इज द होमवर्क फॉर यू. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला काय येईल, याचं प्रॅक्टिस करता येईल चांगल्या प्रकारे. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. आता अनेक वेळा रेशोचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. 2 नंबरचा रेशो असतो. आता रेशो मध्ये विच रेशो इज ग्रेटर, कुठला रेशो ग्रेटर आहे हे कसं ठरवायचं बघा. रेशो ग्रेटर और स्मॉलर. रेशो ग्रेटर और स्मॉलर कसं ठरवायचं, तर त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं. सपोज 3/7 अँड 4/5 या 2 व्हॅल्यू आहेत, रेशो मध्ये आहेत. तर याच्यातली कुठली व्हॅल्यू ग्रेटर आहे कसं ठरवायचं, कारण ग्रेटर काही वेळेला सबट्रॅक्शन करण्यासाठी ग्रेटर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू वगैरे करण्यासाठी ग्रेटर कुठली आहे ते ठरवावं लागतं, किंवा अनेक वेळा कॅल्क्युलेशन केल्यानंतर विच टर्म इज ग्रेटर और विच टर्म इज स्मॉलर हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. तर लक्षात घ्या, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 न 5 ला मल्टिप्लाय करायचं आणि 7 न 4 ला मल्टिप्लाय करायचं. 5 3 जार किती येणार आहे, 15 येणार. ओके, अँड 7 4 जार किती येणार आहे, 28. आणि हा नंबर कुठला लार्जर आहे बघायचं. ओके, सो हिअर 28 इज ग्रेटर देन 15 अँड देअरफॉर काय होणार आहे, 7/3 हे स्मॉलर असणार आहे अँड 4/5 हे काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. ओके, सो दिस इज वन एक्झाम्पल ग्रेटर और स्मॉलर ठरवण्यासाठी. नेक्स्ट, 4/9 अँड 3/4. 4/9 अँड 3/4 मध्ये बघूया. 4/9 अँड 3/4 याच्यामध्ये ग्रेटर कोण आणि स्मॉलर कोण. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 4 जार 16, 9 3 जार 27. सो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, 27 लार्ज आहे, 16 स्मॉलर आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, 4/9 इज अ स्मॉलर नंबर अँड 3/4 इज अ ग्रेटर नंबर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. फॉर एक्झाम्पल 13/22 and next number आहे that is 16/20. ओके, तर याच्यामधला लार्जर नंबर कुठला आहे, ग्रेटर नंबर कुठला आहे, तर पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा. 13 × 20 जर केलं तर किती येणार आहे, 260 येणार आहे. आणि 16 × 22 जर केलं, आता हे दोन्ही नंबर 1320 पेक्षा 1622 हे जास्तच आहे. ओके, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू डेफिनेटली 262 पेक्षा जास्त येणार आहे. करून बघूया तरी पण. 16 2 जार 32 कॅरी 3, 16 2 जार 32 प्लस 3 35. सो लार्जर नंबर कुठला आहे, 352 आहे. अँड देअरफॉर 13/22 आणि 16/20 मध्ये काय असणार आहे, दिस नंबर आहे 16/20 इज द ग्रेटर नंबर. ओके, सो स्मॉलर कुठला आणि ग्रेटर कुठला हे या पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार आहे. आता याच्यानंतर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द रेशोज. रेशोचं ऍडिशन सबट्रॅक्शन कसं करताय बघा. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ रेशो. बघा, ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ द सम रेशो. बघा, 3/7 प्लस 4/5 करायचं आहे. ओके, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके,
क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होणार बघा, दॅट इज 5 न 3 ला मल्टिप्लाय करायचं, 5 3 आर 15 प्लस 7 मध्ये प्लस असेल तर प्लस साइन, मध्ये मायनस असेल तर मायनस साइन, 7 4 आर 28 डिवायडेड बाय, ओके, इथं डिनॉमिनेटरला काय करायचं, 7 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन, 7 5 आर 35. सो आन्सर किती होणार आहे, 15 प्लस 28 म्हणजे 43 डिवायडेड बाय काय होणार आहे, 35. ओके, सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट, सपोज सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. ओके, सबट्रॅक्शन. तर बघा, 9 न 3 ला मल्टिप्लाय करूया, 9 3 आर 27 मायनस 4 4 आर 16 डिवायडेड बाय 9 4 आर, ओके, 9 इंटू 4 करायचं आहे 36. म्हणजे टोटल किती होणार आहे, दॅट इज वन्स अगेन 43, सॉरी सबट्रॅक्शन करायचं ना, सबट्रॅक्शन किती येणार आहे, दॅट इज 11 डिवायडेड बाय 36. ओके, नेक्स्ट नंबर, that is 20. Next number is 16 by 22 plus 13 by 25. 25 न 16 ला अगोदर मल्टिप्लाय करूया, किती येणार आहे, 25 इंटू 16 केल्यावर 25 6 आर 150 and 25 1s आर 25. 25 plus 15 400 होणार, प्लस 13 2s आर 26 2, 13 2s आर 26 plus 2 28 डिवायडेड बाय 25 इंटू 28 550. ओके, सो टोटल किती होणार आहे, दॅट इज 686 डिवायडेड बाय 550. आता याला परत 4 किंवा 2 न डिवाइड होत असेल तर तुम्ही डिवाइड करू शकताय. ओके, आता नेक्स्ट नंबर बघा, 2 प्लस 3 बाय 7 करायचं आहे, 2 प्लस 3 बाय 7. ओके, तर काय करायचं, 7 इंटू 2 करायचं, दॅट इज 14 प्लस 3 ॲज इट इज डिवायडेड बाय 7. 7 इंटू 2 दॅट इज 14. हे काय होणार आहे, 3 मध्ये प्लस होणार, डिवायडेड बाय 7 डिनोमिनेटर ॲज इट इज, ते किती होणार आहे, 17 बाय 7 येणार आहे. जस्ट नंबर आणि रेशोचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. सपोज नंबर इज लाईक दिस, 5 नंबर, 5 मायनस 4 बाय 7 किती येणार, 7 इंटू 5 किती होणार, 35 मायनस 4 ॲज इट इज, हे जे 4 आहे ना ते ॲज इट इज, डिवायडेड बाय 7. ओके, 4 ॲज इट इज डिवायडेड बाय 7, दॅट इज किती होणार आहे, 31 डिवायडेड बाय 7 होणार, 31 डिवायडेड बाय 7. नंबर 6, 8 प्लस 9 बाय 11. 8 plus 9 by 11, 11 8s are 88 plus 9 divided by 11. So total होणार आहे 97 divided by 11. One more number. Suppose 7 plus 25 by 3. 7 plus 25 by 3. 7 into 3 that is equal to 21 plus 25 as it is divided by 3. So total होणार आहे 46 divided by 3 is the answer. So in this way addition subtraction of ratios, okay, is done. Okay, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऍडिशन और सबट्रॅक्शन. ऍडिशन और सबट्रॅक्शन of numbers with power of 10. Power of 10. ओके, म्हणजे याचा मिनिंग काय, कारण 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन फिजिक्स मध्ये भरपूर येतं, 10⁻², 10⁻3. तर त्यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे 1 इंटू 10⁻² प्लस 3 इंटू 10⁻² करायचं असेल. 1 इंटू 10⁻² प्लस 3 इंटू 10⁻², तर याच्यामध्ये काय करायचं आहे, 10⁻² कॉमन काढायचं, ब्रॅकेटमध्ये काय राहणार,
1 इंटू 10⁻² मधलं 1 राहणार आहे आणि 3 इंटू 10⁻² मधलं 3 राहणार आहे. म्हणजे टोटल किती येणार आहे हे? दॅट इज 4 इंटू 10⁻² येणार आहे. दॅट इज द आन्सर. ओके. आता हे पॉवर सेम असेल तर ओके आहे. नेक्स्ट बघा, 5 इंटू 10⁻³ असेल मायनस 8 इंटू 10⁻² असेल. 5 इंटू 10⁻³ मायनस 8 इंटू 10⁻² आहे. तर काय करायचं, याच्यातली स्मॉलर 10 ची जी पॉवर आहे ना ती कॉमन घ्यायची. स्मॉलर 10 ची पॉवर, मग 10⁻³ आणि 10⁻² मध्ये स्मॉलर पॉवर कुठली आहे? 10⁻² आहे. सो 10⁻² जर कॉमन काढलं तर काय राहणार बघा, 5 इंटू 10⁻1 राहणार आहे. नंबर ऍज इट इज लिहायचा. 10⁻² कॉमन काढलं ना तर 10⁻³ मधलं 10⁻1 इथं ऍज इट इज ठेवायचं. मायनस इथलं 10⁻² निघून गेलं म्हणजे काय राहणार आहे? 8 राहणार आहे. म्हणजे काय होणार बघा, 10⁻² इन ब्रॅकेट 50 इंटू 10 सॉरी 5 इंटू 10 दॅट इज 50 मायनस काय होणार आहे? 8. म्हणजे फायनल आन्सर काय होणार आहे? 50 मायनस 8 दॅट इज इक्वल टू 42 इंटू 10⁻² येणार आहे. ओके. म्हणजे याच्यामधली स्मॉलर पॉवर जी आहे ती बाहेर काढायची आहे. स्मॉलर पॉवर बाहेर काढल्यानंतर काय होणार आहे? लार्जर पॉवर मधलं काय करायचं आहे? ती पॉवर सबट्रॅक्ट करून इथं लिहायची आहे. म्हणजे 5 इंटू 10⁻³ मधून 10⁻² जर कॉमन काढलं तर 5 इंटू 10⁻² काय येणार आहे? 1 येणार आहे. त्याच्यानंतर नंबर 3, सपोज 2 इंटू 10⁻² प्लस 3 इंटू 10⁻³ आहे. ओके. तर पुन्हा एकदा मी ट्रिक काय सांगितले, याच्यामधली स्मॉलर पॉवर जी आहे ना ती बाहेर काढा. 10⁻² कॉमन घ्या. ओके. सो 10⁻² घेतल्यानंतर फर्स्ट टर्म मधलं काय राहणार आहे? ब्रॅकेटमध्ये 2 राहणार प्लस 3 इंटू बघा 10⁻³ मधलं 10⁻² बाहेर गेल्यावर काय होणार आहे? कॉमन आल्यावर 10⁻1 राहणार आहे. लक्षात आलं? सो दॅट इज इक्वल टू 10⁻² ऍज इट इज 2 प्लस 30 होणार आहे. 3 इंटू 10 30 म्हणजे टोटल काय होणार आहे? 32 इंटू 10⁻² येणार आहे. ओके. 32 इंटू 10⁻². म्हणजे लक्षात घ्या, पॉवरचं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर या पद्धतीनं पॉवरचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके. ऍडिशन ऑर सबट्रॅक्शन. तर याच्यामध्ये काय करायचं आहे? लार्जर पॉवर जी काय असेल ती तुम्हाला कॉमन घ्यावी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल आणखी एक बघूया. 4th एक्झाम्पल. सपोज असं सांगितलं 5.4 इंटू 10⁻³ मायनस 9.2 इंटू 10⁻1. ओके. याचं सबट्रॅक्शन करायला सांगितलंय. तर स्मॉलर पॉवर कुठली आहे याच्यामधली? 10⁻1 बाहेर काढूया, कॉमन घेऊया. तर इथं 5.4 इंटू काय होणार आहे? 10⁻² राहणार, कारण 10⁻1च फक्त कॉमन घेतलेलं आहे. 5.4 ऍज इट इज ठेवायचं, 10⁻² राहणार आहे. मायनस काय होणार आहे? 9.2 होणार आहे. आता 10⁻² म्हणजे 100 असतं. सो 10⁻1 इन ब्रॅकेट हे 540 होणार आहे. 5.4 ला 100 न मल्टिप्लाय केलं तर 540 मायनस 9.2. ओके. मायनस 9.2 म्हणजे किती होणार आहे? 10 इन ब्रॅकेट 9.2 याच्यामधून मायनस केलं तर 530.8 राहणार आहे. ओके. 540 मायनस 10 केलं तर 530 राहणार ना, परंतु हे 9.2 आहे आणि त्याच्यामुळे काय येणार आहे? 530.8. म्हणजे काय होईल? 530.8 इंटू 10⁻1 येणार आहे. ओके. किंवा टोटल असं पण होऊ शकेल 5308. सो दॅट इज द आन्सर. नेक्स्ट बघायचं आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ पॉवर ऑफ 10 बघूया. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ पॉवर ऑफ 10. ओके. 10च्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कसं होणार आहे?
लक्ष द्या. तर इथं एक दोन रूल आहेत ते लक्षात ठेवा. फर्स्ट रूल दॅट इज 10⁻A इंटू 10⁻B जर असेल तर काय होतं, 10⁻ काय होणार आहे, A प्लस B होतं. ओके, 10⁻A इंटू 10⁻B असेल म्हणजे A आणि B काय आहेत, या 10च्या पॉवर्स आहेत. ओके, तर 10⁻A इंटू 10⁻B म्हणजे 10⁻A प्लस B होणार आहे. अँड सेकंड रूल इज दॅट 10⁻A डिवायडेड बाय 10⁻B असेल तर काय करायचं आहे, 10⁻A मायनस B करायचं आहे. ओके, लक्षात येते का बघा. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल सपोज 10⁻3 इंटू 10⁻2 किती होणार आहे टोटल. मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरचं ऍडिशन होतं हे लक्षात घ्या. 3 + 2 म्हणजे 5 होणार आहे, 10⁻5. मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर पॉवरचं ऍडिशन होत आहे. 10⁻9 इंटू 10⁻³ असं जर असेल तर काय होणार आहे, 10⁻, काय होणार आहे, 9 + -3 म्हणजे 9 - 3 म्हणजे काय येणार आहे, 6 येणार आहे. किंवा 10⁻11 डिवायडेड बाय 10⁻12 असं असेल तर 10⁻, फायनली किती येणार, 10⁻11 म्हणजे डिव्हिजन असेल तर पॉवरचं काय करायचं, सबट्रॅक्शन. 11 - 12 म्हणजे काय येणार आहे, -1 येणार. ओके, त्याचबरोबर 10⁻8 इंटू 10⁻³ असं जर असेल तर काय होणार, दॅट इज 10⁻8 आणि -33 यांची ऍडिशन म्हणजे किती येणार आहे, -25 येणार आहे. ओके, 10⁻9 डिवायडेड बाय 10⁻³ किती येणार आहे, 10⁻9 - 3 म्हणजे काय होणार आहे, 10⁻6 होणार आहे. किंवा 10⁻8 डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजे किती होणार आहे, डिव्हिजन असेल तर पॉवरचं सबट्रॅक्शन होतं. सो 8 - -3 होणार. 8 - -3 म्हणजे 8 + 3 म्हणजे काय येणार आहे, 10⁻11. ओके, म्हणजे थोडक्यात मल्टिप्लिकेशन असेल तर 10च्या पॉवरचं काय करायचं, ऍडिशन करायचं. आणि डिव्हिजन असेल तर 10च्या पॉवरचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. ओके, सो 10⁻5 डिवायडेड बाय 10⁻2 म्हणजे किती होणार आहे, 10⁻5 - -2 5 + 2 होणार. किंवा 10⁻2 10⁻2 डिवायडेड बाय 10⁻3 बघा, 10⁻2 डिवायडेड बाय 10⁻3 बघा, इथं डिव्हिजन असल्यामुळे पॉवरचं काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. -2 - 3 म्हणजे काय होणार आहे, टोटल 10⁻2 - 5 होणार आहे. ओके, त्याचबरोबर हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे, 1/10⁻A म्हणजे काय होतं, 10⁻⁻A होतं. म्हणजे एखादी टर्म डिनॉमिनेटर असेल तर ती न्यूमरेटरला आल्यानंतर पॉवर त्याची काय होते, मायनस होते. 1/10⁻A म्हणजे काय येणार आहे, 10⁻A येणार आहे. लक्षात येते का बघा, हे थोडस डिफरंट आहे. हे तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी, जस्ट मी रिव्हिजन करतोय. ओके, किंवा 10⁻³ असेल तर ते किती होणार आहे, 10⁻+3 होणार आहे. किंवा 1/10⁻5 असेल तर काय होणार आहे, 10⁻⁻5 होणार आहे. ओके, त्याचबरोबर पॉवर असेल म्हणजे 10⁻A⁻B असेल तर काय होतं, पॉवर असेल तर ते काय होतं, त्या दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं. 10⁻A⁻B म्हणजे काय येणार आहे, 10⁻A इंटू B येणार आहे. म्हणजे बघा, 10⁻2�3 जर असेल, 10⁻2�3 म्हणजे किती होणार आहे, 10⁻2 इंटू 3 म्हणजे 6 होणार आहे. इथं 2चा क्यूब नाही करायचा, लक्षात घ्या. ओके, किंवा 10⁻9⁴ किती होणार आहे, 10 काय होणार, 9×4 = 36. ओके, किंवा 10⁻⁻4 असेल तर किती होणार आहे, 10⁻⁻4 आणि 2चं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येणार आहे, 10⁻⁻8 येणार आहे.
म्हणजे पॉवर रेस टू पॉवर असेल तर त्या 2 पॉवरचं काय करायचं आहे तुम्हाला, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो 10⁻⁶ रेस टू -2 असं जर असेल तर 10⁻² काय होणार, 6 × -2 म्हणजे किती होणार आहे, -12. ओके. तर या पद्धतीनं हे 10च्या पॉवरचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही परफेक्ट केलं पाहिजे. ओके. कारण अनेक न्यूमेरिकल मध्ये 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन असतं आणि अनेक स्टुडंटना ते व्यवस्थित जमत नाहीये. ओके. तर सगळ्या स्टुडंटला आता होमवर्क असणार आहे की झालेला व्हिडिओ पुन्हा एकदा बघायचा. ओके. रेकॉर्डेड व्हिडिओ मी अपलोड करेन. झालेला व्हिडिओ पुन्हा एकदा बघायचा आणि त्याच्यामध्ये जे काही सगळं आता मी लिहिलेलं आहे नोटबुक मध्ये काय करायचं आहे, व्यवस्थित लिहून काढायचं आहे आणि अशा प्रकारचे डिफरंट प्रॉब्लेम तुम्ही स्वतःचे स्वतः तयार करून काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. दॅट इज द होमवर्क फॉर यू. So this is all for this lecture.